नमस्कार मंडळी, आज आपण शेवटपर्यंत खुसखुशीत राहणारे गव्हाचे मोदक करूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. मोहन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ घट्टसर मळले की मोदक आपले खूप छान होतात. आता सारणासाठी 1 चमचा तुपावर 2 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे, 1 वाटी गूळ घालायचा आहे. 2-3 मिनिटं परतल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आता खसखस घालायची आहे, जायफळ पावडर घालायची आहे. मस्त सारण तयार झालेलं आहे आपलं. आता मोदकासाठी पारी लाटून घेऊया. मी शक्यतो पारी लाटूनच घेते, त्यामुळे मोदक अगदी छान खुसखुशीत होतात. तुम्ही पाहू शकता छान अशा पाकळ्या पडत आहेत. मस्त असा आपला मोदक तयार होत आहे. आता छानपैकी असा बंद करून घ्यायचा आहे. हे बघा अगदी सोप्या पद्धतीने मोदक तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय. असे सगळे मोदक तयार करून घेऊयात. मंद आचेवर खरपूस असे बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहतात. अजिबात नरम पडत नाही. यावर्षी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा.